हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 3 किंगडम प्लांटे. त्यामधला आजचा आपला शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे प्लांट लाईफ सायकल अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो आता बेसिकली प्रत्येक प्लांट असो किंवा ॲनिमल्स असो, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये एक सायकल चालू असते. मग ती रिप्रोडक्शन सायकल असो किंवा वॉट एव्हर जी पण सायकल असो. तर त्याचप्रमाणे आज आपण प्लांट बॉडीमध्ये कशा पद्धतीने सायकल्स होतात, ज्याच्यामधून नवीन ऑर्गॅनिझम्स तयार होतात, तर ती सायकल आपण पाहणार आहोत, ज्याला म्हटलं जातं ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन. आता त्याला ऑल्टरनेशन का म्हटलं जातं? जसं की तुम्हाला माहिती आहे, सेल डिव्हिजन दोन प्रकारे होतात. एक तर आहे मायटोसिस आणि एक तर असतं मिओसिस. ओके, सो आता या ठिकाणी काय होतं, प्लांट बॉडीमध्ये मिओसिस होतं, मिओसिसनंतर लगेच मायटोसिस होतं, मायटोसिसनंतर परत मिओसिस, परत मायटोसिस, हे असं चालू असतं. म्हणजे ऑल्टरनेटली होतं, आधी मायटोसिस, मग मिओसिस, मग परत मायटोसिस, असं ऑल्टरनेटली होत असतं. आणि त्यामुळे या प्रोसेसला ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हटलं जातं. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण सायकल समजून घेऊया. आपल्याकडे छानसं पिक्चर पण आहे ज्याद्वारे आपण हे समजून घेऊ शकतो. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, लाईफ सायकल ऑफ अ प्लांट इन्क्ल्यूड्स 2 फेजेस. कोणत्या पण लाईफ सायकलमध्ये फेज असतात, तर त्याचप्रमाणे प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये 2 फेज आहेत. कोणते कोणते फेजेस? एक तर आहे स्पोरोफाईट आणि दुसरं आहे गॅमॅटोफाईट. हे 2 फेजेस आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर स्पोरोफाईट 2N फॉर्ममध्ये असतं. आता हे 2N काय आहे की ॲज यू नो, आपल्या बॉडीमध्ये म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, आता आपण प्लांटचं पाहतोय, पण जस्ट फॉर एक्झाम्पल आपण आपलं एक्झाम्पल घेऊया की आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत. 46 म्हणजे काय? 2N क्रोमोझोम्स आहेत. N किती असतात? 23. 2Nच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय? 46 क्रोमोझोम्स. जर आपण आपल्या बॉडीमध्ये पाहिलं तर आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 2N फॉर्ममध्ये सेल्स प्रेझेंट असतात. ओके, क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. फक्त जे ओव्हरी आणि ओव्हरीमधून जे ओव्ह्यूल्स निघतात किंवा त्याचबरोबर स्पर्म्स असतील, तर ओवा आणि स्पर्म्स याच्यामध्ये फक्त N असतात, N प्रेझेंट असतात. आणि इतर जर आपले सेल्स आपण पाहिले सगळ्या बॉडीमधले, तर सगळ्यामध्ये 2N फॉर्ममध्येच प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे सगळे कसे असतात? डिप्लॉईड असतात. 2N फॉर्म म्हणजे काय? डिप्लॉईड असतात. आणि फक्त ओवम आणि त्याचबरोबर स्पर्म हे फक्त कशामध्ये असतात? N फॉर्ममध्ये असतात. ओके, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पण 2N आणि N फॉर्ममध्ये आहेच. त्याचप्रमाणे प्लांट बॉडीमध्ये पण 2N आणि N फॉर्ममध्ये सेल्स प्रेझेंट असतात. सो 2N म्हणजे जे पण स्पोरोफाईट्स आहेत आणि N म्हणजे जे पण गॅमॅटोफाईट्स आहेत. आता याच्यामध्ये दरवेळेस स्पोरोफाईटपासून गॅमॅटोफाईटकडे, परत गॅमॅटोफाईटपासून परत स्पोरोफाईटकडे, अशी जी सायकल आहे त्याला आपण लाईफ सायकल म्हणतो. फक्त यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की स्पोरोफाईट हे नेहमी डिप्लॉईड असतात, म्हणजे 2Nच्या फॉर्ममध्ये असतात, आणि गॅमॅटोफाईट नेहमी हे प्लॉईड म्हणजेच 1Nच्या फॉर्ममध्ये असतात. आफ्टर दॅट, सम स्पेशल डिप्लॉईड सेल्स ऑफ स्पोरोफाईट डिवाइड बाय मिओसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉईड सेल्स. आता जर आपण पाहिलं तर हे प्लांट आहे, याच्यामध्ये स्पोरोफाईट स्पोर्स आहेत. ओके, हे कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहेत? 2Nच्या फॉर्ममध्ये. आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये काही असे स्पेशल सेल्स आहेत की त्यांचं जर मिओसिस झालं, या ठिकाणी काय होते? मिओसिस झालं, तर त्यापासून आपल्याला हॅप्लॉईड्स मिळणार आहेत. तुम्ही हे सगळं ऑलरेडी 10th स्टँडर्डला पाहिलं असेल की डिप्लॉईड सेल्सचं जेव्हा मिओसिस होतं, डिप्लॉईड सेल्स जेव्हा मिओसिस प्रोसेसच्यामध्ये जाते, तर तेव्हा त्यापासून आपल्याला हॅप्लॉईड सेल्स मिळतात. तर त्याच पद्धतीने जेव्हा 2N जे की स्पेशल टाईप ऑफ स्पोरोफाईट्स आहेत, ते जेव्हा मिओसिसमध्ये जाणार, तर त्याच्यापासून आपल्याला N मिळणार आहेत, म्हणजेच काय? हॅप्लॉईड सेल्स मिळणार आहेत. आणि याला आपण म्हणणार आहोत स्पोर्स. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हॅप्लॉईड स्पोर्स मिळाले. आता हे जे हॅप्लॉईड स्पोर्स आहेत त्याच्या पुढची प्रोसेस आपण बघूया. सो नेक्स्ट these haploid cells divide mitotically to give rise to gametophyte. आता हे जे सेल्स आपले तयार झालेले आहेत कसे आहेत? हॅप्लॉईड आहेत, म्हणजे सिंगल N वाले आहेत. आता हे परत कशामध्ये जाणार? मायटोसिसमध्ये. आणि ॲज यू नो की मायटोसिसमध्ये नंबर वगैरे काही चेंज होत नाही. N असतील तर Nच राहतात, 2N असतील तर 2Nच राहतात. ओके, याच्यामध्ये अजिबात नंबर वगैरे काही चेंज होत नाही, क्रोमोझोम नंबर सेम राहतो. आणि त्यामुळे आपण मायटोसिसला इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, तर मिओसिसला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. रिडक्शनल का? तर मिओसिसमुळे 2Nचं काय झालं? N म्हणजे रिडक्शन झालं ना, सो त्याच्यामुळे आपण मिओसिसला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. तर त्याचबरोबर आपण मायटोसिसला मात्र इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो, कारण इक्वल राहतात नंबर्स. ओके, सो या ठिकाणी हॅप्लॉईड आहेत. गॅमॅटोफाईटमध्ये या ठिकाणी मायटोसिस होणार आणि हॅप्लॉईडच राहणार. ओके, हॅप्लॉईडच सेल्स राहणार, त्याच्या डिप्लॉईड किंवा काही बदल होणार नाहीत, हॅप्लॉईडच राहणार. आता गॅमॅटोफाईट्समध्ये काय होणार आहे? द गॅमॅटोफाईट प्रोड्युसेस मेल अँड फिमेल गॅमेट. आता या गॅमॅटोफाईट्समधून 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होणार आहेत, फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट. ओके, आता हे फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट फ्यूज होणार, म्हणजे यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार. आणि ॲज यू नो की फर्टिलायझेशन हे सगळं ही जी स्टेप आहे तर ही गॅमेट प्रोडक्शनची आहे. इथे फिमेल आणि मेल गॅमेट तयार होणार. ओके, सो यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होणार. आणि ॲज यू नो की झायगोट नेहमी कसं असतं? डिप्लॉईड असतं. ओके, झायगोट हे फर्स्ट सेल आहे जे की डिप्लॉईड तयार होतं. ओके, म्हणजे जेव्हा पण एखादा नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार तर तो झायगोटपासून तयार होतोय. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमचं जे फर्स्ट सेल असतं, म्हणजे पहिलं सेल जे असतं ते असतं
डिप्लॉइड. ओके, सो आता झायगोट डिप्लॉइड का झालं तर आपलं प्लांट आणि प्लांट नाही, फिमेल आणि मेल गॅमेट कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत, NNC आहे. आता हे NN जेव्हा एकत्र येणार तेव्हा ऑब्वियसली 2N तयार होणार, म्हणून आपला झायगोट आहे 2Nच्या फॉर्ममध्ये. ओके, सो झायगोट तयार झालं. आता झायगोट तयार झाल्यानंतरची स्टेप आपण बघूया. आफ्टर दॅट नेक्स्ट सो इट डिवाइड्स बाय मायटोसिस टू फॉर्म डिप्लॉइड स्पोरोफाइट. सो आता हे जे झायगोट तयार झालेलं आहे हे डिवाइड होतं मायटोसिसने. ओके, हे जे झायगोट तयार झालेलं आहे याच्यामध्ये मायटोसिस होतं, मायटोसिसने हे डिवाइड होतं. आणि ॲज यू नो की मायटोसिसमध्ये नंबर चेंज होत नाही, सेमच राहतो, त्याच्यामुळे 2Nचा 2Nच राहणार आणि यापासून स्पोर्स तयार होणार जे की जाणार आहेत स्पोरोफाईटमध्ये. सो परत एकदा स्पोरोफाईट नंतर परत काही स्पेशल सेल्समध्ये मिओसिस होणार, त्यापासून परत स्पोर्स तयार होणार, त्याच्यामध्ये मायटोसिस होणार, गॅमेट्स तयार होणार, गॅमेट्सचं फ्युजन होणार, फर्टिलायझेशन होणार, त्याच्यानंतर परत झायगोट तयार होणार, झायगोटमध्ये मायटोसिस होणार, परत स्पोरोफाईट, परत मिओसिस, हे सगळं असं ऑल्टरनेटली चालू राहणार आहे आणि त्यामुळे याला आपण ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो. ओके, सो हा जो फेज आहे ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार झाले त्याला आपण गॅमेटोफाईट म्हणतो आणि हा जो वरचा फेज आहे की ज्यामध्ये स्पोर्स तयार झाले आणि झायगोट वगैरे होते, सगळे 2N प्रेझेंट होते, त्याला आपण म्हणणार आहोत स्पोरोफाईट फेज. यामध्ये सगळे N प्रेझेंट होते, यामध्ये सगळे 2N प्रेझेंट होते. ओके, सो आफ्टर दॅट the sporophytic and gametophytic generations generally occur alternately in the life cycle of a plant. आणि हे ऑल्टरनेटली होत असतात, एकदा मिओसिस, एकदा मायटोसिस, एकदा स्पोरोफाईट, मग गॅमेटोफाईट, मग परत स्पोरोफाईट, हे नेहमी होत राहणार आहे. ओके, दिस फिनोमिनन इज कॉल्ड ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन आणि यालाच आपण ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतो. आधी स्पोरोफाईट, मग गॅमेटोफाईट, परत स्पोरोफाईट वगैरे वगैरे. ओके, सो नेक्स्ट आहे की कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये हे सगळं होत असतं ते आता आपण बघणार आहोत. So distinct alternation of these two generations is observed in bryophytes and pteridophytes. आपण याआधी ऑलरेडी पूर्ण चॅप्टर पाहिलं ज्यामध्ये आपण ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स पाहिले होते आणि यामध्ये आपण असं पाहिलं होतं की जे पण प्लांट्स आहेत ब्रायोफाइट्समधले असो आणि टेरिडोफाइट्समधले असो त्याच्यामध्ये आपल्याला ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन ही प्रोसेस पाहायला मिळते. इन जिम्नोस्पर्म अँड एन्जिओस्पर्म गेमॅटोफाइट इज मच रिड्यूस्ड अँड एक्झिस्ट विदिन स्पोरोफाइट. जर आपण एन्जिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्ममध्ये पाहिलं म्हणजे बेसिकली जर आपण फेनेरोगॅम्समध्ये पाहिलं, कारण एन्जिओस्पर्म जिम्नोस्पर्म्स काय फेनेरोगॅम्स आहेत, यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये गॅमॅटोफाईट ही फेज थोडी रिड्यूस्ड असते, म्हणजे थोडी कमी कालावधीची असते आणि स्पोरोफाईट जास्त कालावधीची असते. इन अल्गे बेस्ड अपॉन द नेचर ऑफ डोमिनंट फेज इन लाईफ सायकल इट इज कॉल्ड हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक और हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता याच्यामध्ये कोणती प्रोसेस किती वेळाची आहे, म्हणजे सपोज की जर हॅप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होत असेल तर आपण म्हणणार ते हॅप्लॉन्टिक आहे, जर डिप्लॉइड सेलमध्ये मायटोसिस होत असेल आपण म्हणणार ते कसं आहे डिप्लॉन्टिक आहे. जर हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणजे काय, हॅप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होत आहे आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होत आहे, आपण म्हणणार ते हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे. ओके, म्हणजे बेसिकली कोणत्या सेलमध्ये कोणत्या Nमध्ये 2N आहे का N आहे, कोणत्या प्रकारच्या सेलमध्ये मायटोसिस होतं याच्यावरून आपण ते हॅप्लॉइड आहे म्हणजेच हॅप्लॉन्टिक आहे की डिप्लॉन्टिक आहे की दोघांमध्ये होत असेल तर हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे हे आपण ठरवतो. ओके, सो इन ब्रायोफाइट्स हॅप्लॉइड गॅमेटोफाईट इज डॉमिनंट, म्हणजे या ठिकाणी कशामध्ये येणार आहे हॅप्लॉन्टिकमध्ये येणार आहे, कारण याच्यामध्ये हॅप्लॉइड गॅमेटोफाईट कसा आहे डॉमिनंट आहे, म्हणजे सगळ्यात जास्त हॅप्लॉइड गॅमेटोफाईट केलं जातं, गॅमेटोफाईट फेज मोठी आहे. इट इज फोटोसिंथॅटिक, इंडिपेंडंट थॅलॉइड और इरेक्ट फेज. तुम्हाला माहिती आहे की ब्रायोफाईट्समध्ये काही एकदम जमिनीला चिटकून असतात प्लांट्स, तर काही थोडी इरेक्ट पोझिशनमध्ये असतात. तर थॅलॉइड म्हणजे काही ज्यांना बॉडी पार्ट्स नाहीत किंवा ज्यांना लीव्ज वगैरे असं काही सेपरेट नाही आहे तर ते थॅलॉइड्समध्ये पण होणार आहे गॅमेटोफाईट फेज, त्याबरोबरच इरेक्टमध्ये पण होणार आहे, फोटोसिंथॅटिक, इंडिपेंडंट या सगळ्यांमध्ये होणार आहे. सो स्पोरोफाईट इज शॉर्ट लिव्ड, याच्यामध्ये स्पोरोफाईट कमी आहे, ऑब्वियसली गॅमेटोफाईट जास्त असेल तर स्पोरोफाईट कमी असणारच आहे. मल्टीसेल्युलर अँड डिपेंड्स टोटली ऑर पार्शली ऑन गॅमेटोफाईट फॉर न्यूट्रिशन अँड अँकोरेज. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यांच्यामधलं जे स्पोरोफाईट फेज आहे तर ते पूर्णतः म्हणजे इंडिपेंडेंटली किंवा टोटली डिपेंड असणार आहे गॅमेटोफाईट फेजवरती. सो वेअर ॲज इन टेरिडोफाईट्स जर आपण टेरिडोफाईट्समध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये स्पोरोफाईट डॉमिनेट आहे, ब्रायोफाईटमध्ये गॅमेटोफाईट डॉमिनेट होतं तर टेरिडोफाईटमध्ये स्पोरोफाईट डॉमिनंट आहे. ओके, इंडिपेंडंट आहे, वेस्क्युलर प्लांट बॉडी, वेस्क्युलर म्हणजे काय ज्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम हे प्रेझेंट असतात त्यांना आपण वेस्क्युलर प्लांट बॉडी म्हणतो. हॅप्लॉइड मल्टीसेल्युलर गॅमेटोफाईट इज जनरली ऑटोट्रॉफिक अँड शॉर्ट लिव्ड, ऑब्वियसली याच्यामध्ये स्पोरोफाईट डॉमिनंट आहे त्याच्यामुळे गॅमेटोफाईट शॉर्ट लिव्ड असणार आहेत आणि सोबतच ॲटोट्रॉफिक आहेत म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. इट ऑल्टरनेट्स विथ स्पोरोफाईट आणि स्पोरोफाईट नंतर त्यांची ऑल्टरनेशन प्रोसेस चालू असते. फक्त एवढंच की टेरिडोफाईट्समध्ये स्पोरोफाईट डोमिनंट आहे आणि गॅमेटोफाईट शॉर्ट लिव्ड आहे आणि ब्रायोफाईटमध्ये याच्या अपोजिट आहे, गॅमेटोफाईट डोमिनंट आहे आणि स्पोरोफाईट शॉर्ट लिव्ड आहे. ओके, आफ्टर दॅट आय होप की तुम्हाला हा डायग्राम पूर्ण समजला असेल.
नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढची प्रोसेस. आता यामध्ये आपण डिप्लॉन्टिक, हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी तुम्हाला डायग्राम पाहायला मिळेल आणि इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन पाहायला मिळेल. सो हिअर मायटोटिक डिव्हिजन ऑकर्स ओनली इन डिप्लॉइड सेल्स. जर डिप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक होते तर त्याला आपण डिप्लॉन्टिक म्हणणार. हॅप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक डिव्हिजन होते त्याला आपण हॅप्लॉन्टिक म्हणणार. आणि हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोघांमध्ये होते त्याला आपण हॅप्लोडिप्लॉन्टिक म्हणणार. ओके. सो गॅमेट्स फॉर्म थ्रू मिओसिस आर हॅप्लॉइड इन नेचर. आता यामध्ये मिओसिसने जे काही गॅमेट्स तयार होतात ते कसे असणार आहेत? हॅप्लॉइड. ऑब्वियसली गॅमेट्स नेहमी हॅप्लॉइडच असतात. ओके. कारण गॅमेट्स मिओसिसनेच तयार होतात आणि ते नेहमी एनच्या फॉर्ममध्ये असतात, कारण आपल्याला झायगोट 2Nच्या फॉर्ममध्ये पाहिजे म्हणून. आफ्टर दॅट द डिप्लॉइड झायगोट डिवाइड मायटोटिकली. आणि मग डिप्लॉइड झायगोट तयार होतो. झायगोट कसा असतो? डिप्लॉइड असतो आणि तो मायटोटिकली डिवाइड होतो. म्हणजेच काय? पुढे झायगोट तयार होऊन स्पोर्स तयार होणार आहेत. ओके. कशाने? मायटोटिक डिव्हिजनने. So in this process, production of multicellular diploid organisms or in the production of many diploid single cells takes place. आणि यामुळे हा झायगोट मायटोटिकली डिवाइड होणार. झायगोट जेव्हा डिवाइड होणार तेव्हा यापासून मायटोटिकली डिवाइड झाल्यानंतर, कारण झायगोट 2Nच्या फॉर्ममध्ये आहे आणि मायटोसिसमध्ये सेम नंबर राहतो, नंबर चेंज होत नाही. त्याच्यामुळे 2Nच्या फॉर्ममध्ये म्हणजेच डिप्लॉइड फॉर्ममध्ये इतर सेल्स आणि इतर ऑर्गॅनिझम्स तयार होणार. ओके. सो अशा पद्धतीने हे आहे डिप्लॉन्टिक प्रोसेस. ही ॲनिमल्समध्ये पाहायला मिळते. तीच प्रोसेस या ठिकाणी डायग्रॅमॅटिक फॉर्ममध्ये आहे. आता हा जो वरचा फेज आहे तो N फॉर्ममध्ये आहे आणि खालचा फेज 2N फॉर्ममध्ये आहे. N फॉर्ममध्ये म्हणजेच हा गॅमॅटोफाईट आहे आणि 2N फॉर्ममध्ये म्हणजेच हे स्पोरोफाईट आहे. ओके. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा काय होणार आहे? इथे जर आपण पाहिलं तर हा एक स्पोरोफाईट आहे, एक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये मिओसिस होणार. मिओसिस नंतर या ठिकाणी गॅमॅटोफाईट फेजमध्ये आपण येणार आहोत, ज्या ठिकाणी N फॉर्म आहे. सो गॅमॅटोफाईटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी गॅमेट्स तयार होणार. गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होणार, झायगोट होणार. परत हा झायगोट मायटोसिसने डिवाइड होणार. परत त्यापासून एक सेल तयार होणार 2Nच्या फॉर्ममध्ये. परत ह्याचं मिओसिस, परत गॅमेट, परत फर्टिलायझेशन, परत झायगोट, परत सेल, असं हे कंटिन्युअली प्रोसेस होत राहणार आहे. फक्त एवढंच की यामध्ये डिप्लॉइड सेल्समध्ये मायटोटिक डिव्हिजन होत असतं, म्हणून हे डिप्लॉन्टिक आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लोडिप्लॉन्टिक. सो पहिल्यांदा तर आपण रीड करूया आणि मग आपण प्रोसेस समजून घेणार आहोत. सो हॅप्लॉन्टिकमध्ये हिअर मायटोसिस ऑकर्स इन हॅप्लॉइड सेल्स. इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ सिंगल हॅप्लॉइड सेल्स और मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स. आणि जेव्हा या प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड सेल्स तयार होतात तर यापासून एकतर हॅप्लॉइडमध्ये मायटोसिस डिव्हिजन झाल्यानंतर एकतर यापासून हॅप्लॉइड सेल्स तयार होतात किंवा मल्टीसेल्युलर हॅप्लॉइड ऑर्गॅनिझम्स तयार होतात. दिस फॉर्म्स प्रोड्यूस दी गॅमेट्स थ्रू मायटोसिस. आणि यामध्ये गॅमेट्स मायटोसिसने तयार होतात, कारण हे ऑलरेडी हॅप्लॉइड आहेत. आता ह्याचं अजून हॅप्लॉइड कसं करणार? त्याच्यामुळे याच्यामध्ये गॅमेट्स मायटोसिसने होतात, कारण मायटोसिसमध्ये नंबर चेंज होत नाही. ओके. आपल्याला झायगोट कशामध्ये पाहिजे? 2Nमध्ये पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला आपले जे गॅमेट्स आहेत तर ते N फॉर्ममध्ये असायला पाहिजेत. आणि ॲज यू नो की हा मेन सेलच N फॉर्ममध्ये आहे. मग याचा अजून आपण मिओसिस कसं करणार? ऑब्वियसली करू शकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जे गॅमेट्स आहेत तर ते मायटोसिसने प्रोड्यूस होतात. ओके. आणि 2Nच्या फॉर्ममध्ये झायगोट तयार होतं आफ्टर फर्टिलायझेशन of these gametes. This cell is the only diploid cell in the entire life cycle of the organism. आणि झायगोट हे एक असं सेल आहे, हॅप्लॉन्टिकमध्ये आपण फक्त पाहतोय. हॅप्लॉन्टिकमध्ये झायगोट हे असं सेल आहे जे फक्त 2Nमध्ये आहे. म्हणजे इतर कोणतेही सेल हॅप्लॉन्टिकमधलं 2N फॉर्ममध्ये नाही आहे, कारण नावातच हॅप्लॉन्टिक आहे म्हणजे सगळे हॅप्लॉइड आहेत आणि फक्त झायगोटच डिप्लॉइड असतं. ओके. फक्त झायगोटच 2Nच्या फॉर्ममध्ये आहे, त्याच्यामुळे फक्त झायगोटच डिप्लॉइड सेल आहे पूर्ण लाईफ सायकलमध्ये हॅप्लॉन्टिकवाल्या. ओके. सो थस द सेम झायगोटिक सेल लेटर अंडरगोज मिओसिस. आणि परत याच झायगोटिक सेलचं मिओसिस होणार. परत त्यापासून स्पोर्स तयार होणार. परत त्यांचं मायटोसिस होऊन त्यापासून गॅमेट्स तयार होणार. परत त्यांचं फ्युजन होऊन त्यापासून परत झायगोट तयार होणार. परत झायगोटचं मिओसिस होऊन परत स्पोर्स तयार होणार. सो ही सगळी प्रोसेस कंटिन्यू होत राहणार आहे. बरं, आता हॅप्लॉन्टिक कोण असतात? तर जे पण फंगाय आहेत, अल्गी आहेत, त्यांच्यामध्ये हॅप्लॉन्टिक होत असतं. ओके. सो आता आपण बघूया डायग्राममध्ये. सो ही जी एवढी डायग्राम आहे तर ती आहे हॅप्लॉन्टिकसाठी. आता इथे जर आपण पाहिलं वरचा N फेज आहे आणि खालचा 2N फेज आहे, म्हणजे हा स्पोरोफाईटवाला आहे आणि हा एवढा जो आहे हा गॅमॅटोफाईटवाला आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी हे जे स्पोर्स आहेत ते एकतर 2Nच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट नसतातच. 2Nच्या फॉर्ममध्ये यांच्याकडे फक्त झायगोट प्रेझेंट असतं. त्याच्यामुळे डायरेक्ट इथून यांची प्रोसेस तयार होते की यांच्याकडे एक सिम्पल सेल प्रेझेंट आहे जो की हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड सेल्सचंच मायटोटिक डिव्हिजन होतं आणि त्यापासून यांच्याकडे 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स या साईडला 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात आणि त्या गॅमेट्सचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर यापासून एक झायगोट तयार होतं, जे की तेच झायगोट 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. परत त्या झायगोटचं मिओसिस होतं
मिओसिसपासून परत स्पोर्स तयार होणार, परत या स्पोर्सपासून पुन्हा एकदा या ठिकाणी गॅमेट्स तयार होणार जे की एनच्या फॉर्ममध्ये, आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मायटोसिस डिव्हिजन होतं आहे. ओके, कुठेही मिओसिस होत नाही आहे, फक्त या ठिकाणी मिओसिस होते. सो त्याच्यानंतर झायगोट तयार होणार, झायगोट नंतर मिओसिस, मिओसिस नंतर परत एकदा स्पोर्स आणि परत मायटोटिकने पुन्हा एकदा प्रोसेस कंटिन्यू. ओके, सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे हॅप्लोडिप्लॉन्टिक. आता हॅप्लोडिप्लॉन्टिकमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोन्हीही डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड दोन्ही सेल्समध्ये मायटोसिस होतं. ओके, हॅप्लॉइड सेल्समध्ये पण आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं. These organisms undergo through a phase in which they are multicellular and haploid, म्हणजेच कोणता फेज आहे तो गॅमॅटोफाइट, अँड अ फेज इन विच दे आर मल्टीसेल्युलर अँड डिप्लॉइड जो की आहे स्पोरोफाइट. ऑब्वियसली हॅप्लॉइड असेल तर गॅमॅटोफाइटमध्येच येणार आहे आणि डिप्लॉइड असेल तर स्पोरोफाइटमध्येच येणार आहे. आता हे जे हॅप्लोडिप्लॉन्टिक आहे तर ते लँड प्लांट्समध्ये आणि बऱ्याचशा प्रकारच्या अल्गीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल इथे जर पाहिलं तर आपल्याकडे आहेत स्पोर्स. आता हे जे स्पोर्स आहेत ते हॅप्लॉइड असू शकतात किंवा डिप्लॉइड असू शकतात, पण या ठिकाणी मायटोसिस होतं आहे म्हणजे ऑब्वियसली ते एनच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. सो मायटोसिस नंतर या ठिकाणी गॅमेट्स तयार होत आहेत एनच्या फॉर्ममधले, त्यांचं फर्टिलायझेशन होतं आहे. या ठिकाणी झायगोट तयार होणार आहे, झायगोट 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. या फेजमध्ये जे काय आहे ना, या ऑरेंज फेजमध्ये ते सगळे 2N वाले आहेत आणि या ग्रीन फेजमधले सगळे एनच्या फॉर्ममध्ये आहेत. ओके, सो आता या ठिकाणी आपलं जे झायगोट तयार झालं ते 2Nच्या फॉर्ममध्ये आहे. आता हे झायगोट परत या ठिकाणी मिओसिसने डिवाईड होणार आणि परत त्याच्यामध्ये एन तयार होणार, कारण मिओसिसने काय होतं नंबर्स रिडक्शन होतं त्यांचं, म्हणजेच 2Nचे एन तयार होणार. सो परत त्यापासून स्पोर्स तयार होणार, परत मायटोसिसने गॅमेट तयार होणार, परत ते गॅमेट फर्टिलाइज होणार, गॅमेट फर्टिलाइज झाल्यानंतर झायगोट परत मिओसिसने डिवाईड होणार, परत स्पोर्स. अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहणार. फक्त एकच फरक आहे की या प्रोसेसमध्ये हॅप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं आणि डिप्लॉइड सेल्समध्ये पण मायटोसिस होतं. ओके, सो हा एकच फक्त फरक आहे, बाकी सगळ्यामध्ये बाकी सगळी प्रोसेस ऑलमोस्ट सेम आहे. आता हे जे आहे हे काही प्लांट्समध्ये आणि काही अल्गेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो ही होती प्रोसेस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल आणि हे काही एक्झाम्पल्स आहेत जे की लक्षात ठेवायचे आहेत. डिप्लॉन्टिक फक्त ॲनिमल्समध्ये होतं, हॅप्लॉन्टिक काही अल्गेमध्ये आणि फंगायमध्ये. हे एकदम थोडे एक्झाम्पल्स आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्र बोर्डमध्ये एवढेच आहेत, सो तुम्ही एवढे प्रिपेअर केले तरी पण बसेल. बाकी सगळे तुम्हाला NCERTमध्ये वगैरे पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे लँड प्लांट आणि इतर प्रकारचे जे अल्गीज आहेत तर ते. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.